नमस्कार. रात्रीचे 12 आणि 1 वाजतात. संपूर्ण जग शांत झोपतं, पण तुमच्या डोक्यात मात्र विचारांचं चक्र अविरत सुरू राहतं. असं तुमच्याही सोबत होत असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. शेवटपर्यंत नक्की ऐका. भूतकाळातील चुकांवर पश्चाताप आणि भविष्याची चिंता यात आपण आजचा वर्तमान काळ हरवून बसलोय. यालाच आपण ओव्हर थिंकिंग म्हणतो. आज आपण पाहणार आहोत की अध्यात्माच्या सहाय्याने या मनाच्या वादळाला शांत कसं करायचं. नंबर 1. आपण विचारांशी इतके एकरूप होतो की विचार म्हणजे आपण बनतो. अध्यात्म सांगतं की तुम्ही विचार नाही आहात, तुम्ही ते विचार पाहणारे साक्षी आहात. म्हणजेच साक्षीभाव जगायला शिका. उदाहरणार्थ, आकाशात ढग येतात आणि जातात. आकाश बदलत नाही. तसेच मनातील विचारांना ढगासारखे येऊ द्या आणि जाऊ द्या. त्यात वाहून जाऊ नका. नंबर 2. वर्तमानात जगण्याचा सराव. अतिविचार नेहमी काल काय झालं किंवा उद्या काय होणार यावरच आपण करतो. अध्यात्मात याला माया किंवा भ्रम म्हणतात. एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा मन भटकेल ना तेव्हा दीर्घ श्वास घ्या. तुमच्या हातातील कामावर पूर्ण लक्ष केंद्रित करा. देव आपल्याला एका वेळी फक्त एकच क्षण जगायला देतो. मग आपण एकाच वेळी 1000 क्षणांचा विचार का करायला लागतो. नंबर 3. शरणागती पत्करा. कशी तर आपण प्रत्येक गोष्ट स्वतःच्या नियंत्रणात ठेवू पाहतो, म्हणून ताण येतो. भगवद्गीतेत श्रीकृष्णाने सांगितलेले आहे, जे होणार आहे ते ठरलेलं आहे, मग तू फक्त निमित्त आहेस. मग मनाला भिडणारा विचार असा की सर्व भार त्या परमेश्वरावर सोडून द्या. जर त्याने आपल्याला जन्माला घातलंय तर तो मार्गही दाखवणारच. माझं काय होईल ही चिंता सोडून देणे म्हणजेच खरी भक्ती होय. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट चौथी म्हणजे नामस्मरण आणि मौन. जेव्हा विचारांचा वेग आपल्याला खूप जास्त वाढतो ना, तेव्हा जिभेला आणि मनाला नामस्मरणाचा ब्रेक लावा. 5 मिनिटे डोळे बंद करून फक्त तुमच्या आवडत्या देवाचं नाव घ्या. नामामध्ये मनाची शक्ती केंद्रित करण्याची ताकद असते. एक गोष्ट नेहमीसाठी लक्षात ठेवा, विचार करणे ही मानवी प्रवृत्ती आहे, पण विचारांचे गुलाम बनणे हा एक आजार आहे. आज रात्री झोपताना तुमचे सगळे विचार देवाच्या चरणी अर्पण करा आणि शांत झोपा. व्हिडिओ जर आवडला असल्यास मनाला शांतता मिळवण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.